हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आज नवरात्री चालू होते आणि माझा आज हा गणपती बाप्पाचा ब्लॉग येतो आहे. तर सॉरी, खूपच लेट होतो आहे मला ब्लॉग टाकायला. तुम्हाला नवरात्रीच्या खूप 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 म्हणजे खूप हार्दिक शुभेच्छा. आणि कसे तुम्ही उपवास करता सकाळ संध्याकाळ, म्हणजे कोण दुपारी सोडतं, कोण संध्याकाळी सोडतं, कोण उठता बसता करतं. तर तुम्ही कसे उपवास करता? कोण 9 दिवस कंटिन्यू उपवास करतात? तुम्ही कसं करता नक्की सांगा. आणि हॅपी नवरात्री. हे बाप्पाचं इथे डेकोरेट म्हणजे जसं काही दिवाळी चालू होतं असं कराडमध्ये हे सगळं फुल झालं होतं मार्केट, फुलांनी वगैरे आणि लायटिंगनी वगैरे. असं फुल एक गजबरलं होतं नुसतं. आणि एवढी गर्दी पण होती ना इथे कराडमध्ये. थोडं डेकोरेटचं सामान बाकी होतं. माझी मुलगी म्हणली होती थोडं सामान हे राहिलं मम्मी, तर आम्ही दोघं गेलो होतो घ्यायला. आणि नंतर एकदमच ही बाळग फेकायला गेलेलो, पण नाही घेतली आम्ही. आणि नंतर हे किलोचे रांगोळी वगैरे घेतले होते. आणि नंतर माझ्या मुलाला म्हटलं चल एका शॉपमध्ये जाऊया आपण. तर माझा मुलगा म्हणतो मम्मी कुठं जायचं आहे? म्हटलं चल तरी जाऊन या. ही माझी मुलीने राऊंड शेपमध्ये हे बाप्पाचं हे आणलं होतं डेकोरेट करायला. तेव्हा कशी खोलते सगळं तिने हे केलं होतं. मुलाने नुसतं हे थोडं हेल्प केली होती, पण काय आणून द्यायचं असलं की तो आणून देतो, असं नाही की तो नाही करतो. आणि हे सगळं मग तिने फुलं वगैरे असं घेऊन आली होती, वेगळी पानं घेऊन आली होती आणि हे डेकोरेटचं ती करत होती बघा. हे मागं हे केलं आहे. आम्ही तोपर्यंत चंदू काकाच्या आपल्या कराडामध्ये शॉपमध्ये गेलेलो होतो. तर हार बघितला, हार एवढा खास नाही वाटला. मग आम्ही काय बघितलं होतं ते बघा खूपच छान होतं ते. आणि त्याच्यामध्ये लाल कलरमध्ये पण होतं, जास्वंदाचं फूल होतं ते. पण ते म्हणाले हे नका घेऊ, प्युअर ह्याच्यामध्ये हे घ्या चांदीमध्ये, का तर ते त्याच्यामध्ये थोडं मिक्स असतं आहे. म्हणून मग आम्ही हे पूर्ण ह्याच्यात घेतलं होतं. हे बघा. आणि एवढं मोठं होतं ना, असं आपल्या खूपच असं ब्रॉड ते फूल होतं, मस्त होतं. आणि बाप्पाला एवढं सुंदर वाटत होतं ना. आणि डेकोरेट करता करता आम्ही दोघं निघून आलो होतो कसा अवतार होता. माझा मुलगा म्हणत होता मम्मी कशी चाललो आहे आपण? म्हटलं चल, कोण आपल्याला बाहेर काढतंय पटकन आलोनी घेतलं होतं. माझ्या बहिणीने बी घेतलं, तिच्याकडे हार होता आणि मी हे फूल घेतलं होतं. इथे पण बाप्पाला बघा पूर्ण चांदीने सजवलं आहे बघा, कसं हार घातलं आहे काय. हे समय होत्या वरती सगळं होतं इथे, मोदक वगैरे, पान सुपारी, जे तुम्हाला पाहिजे ते सर्व भेटत होतं. हे बघा आमचा अवतार बघा काय नाही, गणपती बाप्पाचं डेकोरेट करत होतं म्हणून पटकन हे करत होतं. आम्ही आलो होतो आणि हे केलं होतं. नंतर हे आम्ही ते मोदक, छोटे छोटे मोदकचे ब्रंच बी असे, म्हणजे हे होतं एकदम छोटे छोटे मोदकचं कसं आपण हे ठेवतो तसं होतं. एक अख्खा मोदक पण होता. आता इथे बिलिंग करतो आहे आम्ही. नंतर घरी गेलो. इथे पुन्हा मला ते झाड दिसलं होतं, तर त्याच्यामध्ये व्हाईट फूल नव्हतं, पर्पल होतं. मग ते घेतलं. व्हाईट फूलमध्ये संपलेलं होतं त्यांच्याकडे. आणि खूप मोठं होतं हे, ते घेतलं होतं मी. आणि गर्दी बघा किती सगळी होती मार्केटमध्ये, खूपच गर्दी होती. म्हणजे दिवाळीला बी मागं टाकते असं आपला फेस्टिवल असतं गणपती बाप्पाचा किती सुंदर वाटते बघा. सगळीकडे लाईट फूल वगैरे इतकं सुंदर वाटत होतं. एका साईडला गौरी गणपती बाप्पा हे सगळं आलं होतं बघा एका साईडला. त्याने फूल असे पुढे ठेवले, त्यामुळे त्याला हे करता येत नव्हतं गाडी. खूप मोठं होतं ते झाड. मी नंतर पुढे दाखवेन तुम्हाला. हे ते कापूस वगैरे ते कापसामध्ये बसवतात ना, ते होतं बाप्पाचं विकायला आलेलं होतं कापूस. हे मी घेतले बघा गणपती बाप्पाला. हे बघा ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं. आणि खूपच मोठं होतं हे फूल, म्हणजे छान वाटत होतं माझ्या बाप्पाला. माझा बाप्पा कायम 2 फुटाचा असतो. मी छोटा नाही आणत, आणि नाही 2.5 फुटाचा आणत, नाही 1.5 फुटाचा, नाही 1 फुटाचा. माझा कायम 2 फुटाचाच गणपती बाप्पा असतो. आणि ते पण आमचा गणपती बाप्पा दगडूशेठ असतात बसलेले.
हे बघा, हे कसं वाटते फूल नक्की सांगा. आणि जाड पण होतं, वेट खूप होतं ह्याचं. आमचं हे डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही बाप्पाची वाट बघतोय. कसं वाटलं डेकोरेशन आणि हे फूल नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. बाय.